नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक दल भरती 2024 तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी मित्रांनो अग्निशामक पदाची जी आहे मित्रांनो 150 जागांसाठी भरती चालू आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्युटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे या ठिकाणी मित्रांनो करावी लागणार आहे। तर चांगली मित्रांनो अग्निशामक दलाची जी आहे मित्रांनो ही भरती चालू आहे 10वी पास करिता। तर महाराष्ट्रातील मुली या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरायचा, ऑफलाईन भरती नाही आहे, हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरावं लागणार आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, अग्निशामक दल भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो 26 एप्रिल 2024 पासून मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होतं ऑनलाईन पद्धतीने आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी 17 मे 2024, ठीक आहे। तर चांगली मित्रांनो हे भरती चालू आहे अग्निशामकची आणि तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा या ठिकाणी 19,900 ते 62,000 प्लस मित्रांनो तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे, ठीक आहे। तर चांगली मित्रांनो अग्निशामक दल भरती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर या भरतीची मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर या भरतीमध्ये फिजिकल किती आहे, यामध्ये फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, किती मार्क्सचं जे मित्रांनो या ठिकाणी फिजिकल असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे। तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे। या भरतीमध्ये लेखी परीक्षा सुद्धा आहे, फिजिकल सुद्धा आहे, उंची किती लागणार आहे, यामध्ये छाती किती लागणार आहे, वजन किती लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे अग्निशामक दल भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून मित्रांनो अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, अग्निशामक दल भरती जी आहे मित्रांनो 157 जागांसाठी भरती निघालेली आहे। तर महाराष्ट्रातील मुली या भरतीमध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकतात। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे मित्रांनो 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। मागासवर्गीय SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। SC/STला 3 वर्षे सूट आहे। त्यानंतर मित्रांनो या भरतीमध्ये जे फी ठेवण्यात आली आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे। मागासवर्गीयांसाठी यामध्ये मित्रांनो 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर अग्निशामकची मी तुम्हाला संपूर्ण जाहिरात या ठिकाणी दाखवून देतो। तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जाहिरात बघू शकता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे तर या ठिकाणी मित्रांनो 26 एप्रिलपासून चालू होता आणि शेवटची तारीख 17 मे 2024 आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील अग्निशामक या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमॅन सेक्युलर या गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता, ठीक आहे, करण्यात आहे, ठीक आहे। तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता कॅटेगरीनुसार SC ST VJ NTB NTC NTD SBC, त्याचबरोबर OBC EWS SCBC ओपन। तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा मित्रांनो बघू शकता। टोटल या ठिकाणी जागा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आणि प्रत्येक कॅटेगरीच्या या ठिकाणी मित्रांनो जागा आहे महिला उमेदवारांच्या आणि पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सर्वात आधी या भरतीमध्ये फिजिकल असणार आहे। तर फिजिकल किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि वजन पुरुष उमेदवारांचा 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। त्यानंतर छाती न फुगवता 81 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे आणि फुगून या ठिकाणी 86 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि दृष्टी सामान्य म्हणजे चांगली असली पाहिजे तुमची। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उमेदवार हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा, ठीक आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी तुम्ही उंची बघू शकता, महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते, 50 किलो वजन यामध्ये असलं पाहिजे, 50 किलोच्या वरता आणि 50 किलोच्या खाली असलं तर अपात्र केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या भरतीमध्ये जे फिजिकल असणार आहे तर मैदानी चाचणी यामध्ये कोणकोणते इव्हेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी मैदान चाचणी बघू शकता 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे, यासाठी 30 गुण असणार आहे। त्यानंतर दुसरा पहा मित्रांनो दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेले 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे। आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल।
त्यानंतर तिसरा इव्हेंट बघू शकता 50 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. त्यानंतर 20 फूट चौथा जो इव्हेंट आहे तो आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पुलअप्स यामध्ये बघू शकता 20 पुलअप्स आहे 20 गुणासाठी. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी मार्क्स जे मित्रांनो दिलेले आहे तर 100 मार्काचा या ठिकाणी फिजिकल पुरुष उमेदवारांचं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. महिला उमेदवारांचं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फिजिकल बघू शकता तर 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 30 गुणासाठी असणार आहे पहिला इव्हेंट. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांचा तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. आरंभरेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल आणि याच्यासाठी 20 गुण असणार आहे. त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे 40 किलो वजनाचा मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोन मार्गाने 60 मीटर अंतर धावणे. यासाठी 20 गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी चौथा जो इव्हेंट आहे तो आहे या ठिकाणी गोळाफेक आणि गोळाफेकसाठी या ठिकाणी 10 गुण तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. त्यानंतर पाचवा जो इव्हेंट आहे विद्यार्थी मित्रांनो हा आहे लांब उडी महिला उमेदवारांचा तर यामध्ये 10 गुण मिळणारा महिला उमेदवारांना. आणि 6वा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे पुशअप तर पुशअप या ठिकाणी 10 आहे 10 गुण मिळणार आहे. टोटल या ठिकाणी महिला उमेदवारांचं 100 मार्काचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर लेखी परीक्षा तुमची यामध्ये मित्रांनो अग्निशामक दलात असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो काय काय असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. सर्वात आधी ओएमआर आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा या ठिकाणी मित्रांनो मराठी व्याकरणचे 15 प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे या ठिकाणी 15 प्रश्न. आणि हे जे प्रश्न आहे मित्रांनो हे माध्यमिक शाळांचा परीक्षेच्या दर्जा समान 10वीच्या समान असणार आहे. ठीक आहे. 10वीच्या लेवलचे हे प्रश्न असणार आहे. तर हे झाले मित्रांनो 60 गुण आणि 40 गुणाचं जे तुमचं विचारले जाणार आहे ते अग्निशमन संबंधित अग्निशमन परीक्षण पाठ्यक्रम दर्जा समान मित्रांनो ते विचारलं जाणार आहे. अग्निशमन संबंधित ते 40 प्रश्न विचारले जाणार आहे. तर टोटल मित्रांनो तुमचं यामध्ये 100 मार्काचं मित्रांनो तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. आणि प्रश्न जे आहे मित्रांनो या ठिकाणी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न येणार आहे आणि 2 तासाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. तर आता मित्रांनो या भरतीमध्ये अग्निशामक दल या भरतीमध्ये कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. या ठिकाणी अटक आहे. तर अग्निशामक या पदासाठी मित्रांनो शिक्षण तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे. आणि दुसरं यामध्ये राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. आणि तिसरं मित्रांनो MSCIT तुमची परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. आणि चौथं जे यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे म्हणजे आपल्याला बोलता वाचता लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर शारीरिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला सांगितलं आहे. तर यामध्ये 4 अटी आहे मित्रांनो. तुमचं या ठिकाणी 10वी पास असाल आणि तुम्ही राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असाल तेव्हाच तुम्हाला मित्रांनो या अग्निशामकमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तसं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. लक्षात ठेवा ज्यांच्याजवळ सुद्धा या सर्टिफिकेट असेल त्यांनाच भरता येणार आहे. आणि MSCIT सुद्धा परीक्षा उत्तीर्ण तुम्हाला असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर ह्या होत्या मित्रांनो संपूर्ण अटी अग्निशामक दल भरतीबद्दल. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.